जो सुळका आहे ना मित्रांनो, तो जो पाहताय ना तो आहे रतनगड. आणि पहाटेचे 6:30 वाजलेत आणि समोरचा व्ह्यू पहा, काय सुपर आहे तो. आता आम्ही आमची बस इथे लावली आणि बेस कॅम्पजवळ जातोय. आता आपण आहोत साम्रद या गावामध्ये आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:30. सकाळचे 6:30 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण अंधार आहे आणि थंडी खूपच आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे साम्रद या गावामध्ये. तर साम्रद या गावामध्ये यासाठी आहे कारण की आज आपण जाणार आहोत सांदण दरीमध्ये, जी आहे आशिया खंडातील 2ऱ्या नंबरची सर्वात खोल दरी. आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय हे दृश्य, तिकडचं दृश्य आणि तिकडचं दृश्य, सर्वच ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग आहे. म्हणजेच आपण कळसुबाई शिखरावरून जाऊन आलो. कळसुबाई शिखर पर्वतरांग जी आहे तीच ही संपूर्ण वेढलेली आहे. आपण त्याच एका पर्वतरांगेतील खोल दरीमध्ये आज आपण जाणार आहोत. ती आहे सांदण दरी. सांदण व्हॅली असं तिचं नाव आहे. आणि दुसरं नाव म्हणजे तिला शॅडो ऑफ व्हॅली असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की ऊन जर असेल जास्त प्रमाणात तर तिथे एक शॅडो खूप मोठी अशी दिसते, त्यामुळे ती त्यासाठी प्रसिद्ध आहे. तर आज आपण जाणार आहोत. मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे की दरी कोणत्या साईडला येते, बट मे बी मी प्रशील अंबादे म्हणजे आपला सायको प्रशील याचे व्हिडिओ पाहिले होते. मे बी त्याच्यामध्ये हाच नजारा एक होता. कदाचित आपण इथून जाऊ शकतो, माहीत नाही आहे मलासुद्धा. आज मी ज्या ट्रेक ग्रुपसोबत आलो आहे त्या ट्रेक ग्रुपचं नाव आहे हटके फटके ट्रेकर्स, आणि त्याच टीमसोबत मी आलो. आणि संपूर्ण टीम बघा, काही लोक तिथे आहेत, काही जण इथे आहेत कारण की शेकोटी पेटवत आहेत. आणि आम्ही आमची जी ट्रॅव्हल बस आहे ती तिकडे लावले त्या साईडला. आणि आता आमचा हा बेस कॅम्प आहे, म्हणजे आम्ही ते आता स्टेसाठी थांबलो आहे. सकाळी 6 वाजता आलो होतो आणि आत्ता बघा किती वाजलेत, 7:22, म्हणजे 7:30 झालेत लगभग. आणि शेकोटी पेटवलं आहे कारण की थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे, ॲज युजल आपण बघू शकतो. आणि शेकोटी संपली पण काय उपयोग नाही. प्रयत्न चालू आहेत शेकोटीचे. सर्वांना थंडी अनावर झाले. खाली आग लागली पण वरपर्यंत येईल ती आग. खूप जास्त कष्ट घेतल्यानंतर शेकोटी भेटलेली आहे आणि थोडा आपण शेकोटीचा आस्वाद घेऊया. आस्वाद नको, फक्त स्वाद घेऊया. जरा तेवढंच हाताला गरम, कारण की हाताला काहीच जाणवत नाही आहे. सुन्न पडल्यात. आणि हा असणार आहे आमचा ब्रेकफास्ट. सकाळी सकाळी मस्त गरम गरम पोहे. वा, कढईतले ना टोपातले मस्त. आणि तिकडे शेव पण ठेवले. मस्त पोहे खाऊया आणि निघूया. असं हे गरमागरम पोहे आणि समोर हा सह्याद्री. हा हा हा, काय चव असेल या पोह्यांची विचार करा. आणि सोबत इथे शेकोटी चालूच आहे. मस्त गरम गरम चहा. हा हा हा, मस्त थंडी आहे आणि अजून आम्ही बेस कॅम्प जवळच आहे आणि चहा पितोय. पोहे तर खाऊन झालेत, पण जरा चहाचा सुद्धा आस्वाद घेऊया. आणि मागे पहा, माई सेल्फ वैभव गंभीर, आज के लिए आपका ट्रैक लीडर हूँ फ्रॉम टूरिज्म। फ्रॉम लास्ट 7 years मैं ट्रैक कर रहा हूँ
नाव के साथ लास्ट 3 ईयर से हो। सो ये मेरा 15 टाइम संतान वाली है, 15 प्लस है ज़्यादा करके तो, बट 15, और मैंने 60 प्लस ट्रैक्स किए हैं। तर आता आपली सुरुवात झाली आहे ट्रेकला आणि आपले टीम लीडर आहेत, टीम्स 9चे टीम मेंबर्स, म्हणजे टीम लीडरच आहेत आपले, आणि ही आपली संपूर्ण टीम असणार आहे आजची. आणि हा आपला रूट आहे जाण्याचा सांधन व्हॅलीमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता आहोत समरद या गावामध्ये, आणि हे गाव येतं नाशिकमध्ये. आणि आणि आपण ट्रेक चालू केलेला आहे, आणि ही जी पायवाट पाहताय ना पूर्ण अशी माती आहे. येस, सामरद माती आहे, पुढे दगड असू शकतात, कारण की आपला जो आपण जो रस्त्याने ज्या जाणार आहोत, येस, तो रस्ता असणार आहे दरीचा, त्यामुळे त्याच्या आतमध्ये दगडी वगैरे मोठ्या मोठ्या असणार आहेत. सो आपल्याला बघायला मिळेल आज सांधन दरीमधलं जे काही असेल तुम्हाला आज मला व्हिडिओमधून बघायला मिळेल. आत्ता जर ऊन वगैरे असं सूर्योदय होतोय त्यामुळे ग्लेअर्स घातलेत आम्ही, मला या दादाने ग्लेअर दिलेत. नाव काय? अभिषेक. सो अभिषेक दादासुद्धा आपल्यासोबतच ट्रेकमध्ये आहे, ठाण्यामध्ये आपल्याला जॉईन झाला होता. आम्ही दोघं पण ठाण्यामध्ये होतो, 3 नाकाला आम्ही बसमध्ये बसलो होतो. तर हां, ट्रेकबद्दल सांगायचंच झालं तर आपण जातो आहे सांधन दरीमध्ये. सांधन व्हॅली ही आशिया खंडातील 2ऱ्या नंबरची सर्वात खोल दरी आहे. आणि बघा, ही खरी मज्जा आहे, कारण की जो रॉ म्हणजे पूर्ण कच्चा रस्ता आहे, पुढे जाईपर्यंत सर्व आपल्याला असंच मिळणार आहे ट्रेकमध्ये. मला तिथल्या एका लोकल माणसाकडून अशी माहिती मिळाली की आपण ट्रेक 2 ते 2.5 तासाचा होईल, बट आपला जो जाण्याचा रुटीन आहे तो खूप फास्ट आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर आपण पोहोचू शकतो. फक्त आपण जेव्हा दरीमध्ये पोहोचू तेव्हा तिथे जे रोप क्लाइम्बिंग वगैरे होईल, रॅपलिंग वगैरे, त्यात आपल्याला वेळ लागू शकतो, कारण की आपले टीम मेंबर्स पण जास्त आहेत आणि त्या ज्या प्रोसेसला खूप वेळ लागतो पर पर्सनला ते वरती खाली होणं, त्यासाठी फुल सेफ्टी वगैरे असणार आहे. तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल. आणि मी स्वतःहून फर्स्ट टाइम करतोय. तू गेलास आधी? मी पण फर्स्ट टाइम रॅपलिंग फर्स्ट टाइम टच केलं, बट रॅपलिंग फर्स्ट टाइम. ओके, म्हणजे मजा करणार आहोत असं. मज्जा करायची. असा हा कातळाचा रस्ता इथपर्यंतच आहे मे बी, कारण की ह्या एका पॉईंट नंतर पुढे पूर्ण जंगल चालू होतं, समोर तुम्ही पाहू शकता. आणि हे संपायच्या देणं इथे एक मस्त आहे हे बसण्यासाठी, लाईक एक शेड टाईपच आहे. समोर मस्त हा व्ह्यू बघायला मिळतो. आणि पूर्ण ह्याच्यामध्ये आतमध्ये आहे ना फॉरेस्ट गव्हर्नमेंट आहे, सो खूप म्हणजे खूप जास्त इथे नियम वगैरे लागू होतात, सेफ्टी वगैरे. आणि लोक गावातली माणसं बाईक वाटतं मे बी इथपर्यंत बाईक आणतात सामान वगैरे घेऊन, कारण की आतमध्ये वॉटर बॉटल प्रोव्हाइड करण्यासाठी. अँड आपली टीम खूप फास्ट चालले, आपण सुद्धा फास्ट चालायला हवं. आम्ही 3 जण लास्टमध्ये चालतो आहे, मी व्हिडिओ करतो त्यामुळे, मी गप्पा मारत आहेत. हे बघा कसं पार बांधलेलं आहे, झाडाच्या भोवती प्रॉपर बांधलेलं आहे. इथून रिव्हर्स वॉटरफॉल आहे. हे बघा, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांधन दरी, इथून प्रवेशद्वार आहे. बट आपल्याला आपले गाईड म्हणजे लीडर्स बोलतात की इथून जायचं.
काही वेळांचा वॉक केल्यानंतर असं काही आपल्याला पाहायला मिळतं. आपण जंगलाच्या आतून न जाता अर्धं जंगल पार करून मग थोडं बाहेरून आलो. तो जो सुळका आहे ना मित्रांनो, तो जो पाहताय ना, तो आहे रतनगड. आणि आपण असं बघा, ही जी आपली आहे ती वाट अशी असणार आहे. रस्ता आजा बघ आपण सक्सेसफुल. तर आपण आलेलो आपल्या मेन पॉईंटला. इथून असणार आहे रॅपलिंग. 86 फीट इथून रॅपलिंग होणार आहे. आणि आगे जाना है. येस, तर हे क्रॉस करून आपल्याला आता जायचं. हीच आहे खरी सांदन व्हॅली. आता आपण खाली जाऊन बघूया. आणि आपली टीम सर्व येतेच आहे अजून. चला